या लेक्चर मध्ये पुढचा पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. कोणता पॉइंट बघायचा आहे? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तुम्हाला WHO माहित असेल, त्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो. काय म्हणतो त्याला? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये बघा, दॅट इज WHO. त्यांनी काय सांगितलं? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय? व्हॉट इज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ? दॅट इज टोटल वेल बीइंग इन ऑल एस्पेक्ट्स ऑफ द रिप्रोडक्शन. इट्स इमोशनल, त्यासोबत बिहेवियर अँड सोशल एस्पेक्ट्स अलॉंग विथ द फिजिकल वन. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इमोशनल असणार आहे, बिहेवियर असणार आहे, सोशल एस्पेक्ट असणार आहे आणि फिजिकल, या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर त्या व्यक्तीला म्हणायचं रिप्रोडक्टिव्हली हेल्दी. अँड देअरफॉर अ सोसायटी विथ द पीपल हॅव्हिंग फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स and normal emotional and behavior interactions among them, all sex related aspect might be called as the काय ना रे रिप्रोडक्टिव्हली हेल्थी सोसायटी. म्हणजे तिथं बघा कोणकोणते घटक आहेत. इमोशनली असावंच लागणार आहे, बिहेवियर असावंच लागणार आहे आणि सेक्स रिलेटेड एस्पेक्ट्स असावंच लागणार आहे. म्हणून आपण त्या सोसायटीला काय म्हणूयात? हेल्दी सोसायटी. दॅट इज नोन एज द हेल्दी सोसायटी. Of all the social goals of India, an important one is to attain the reproductive health. India was amongst the first few countries in the world to initiate action plan and programs at a national level. म्हणजे इंडिया काय करतोय आता स्वतः नॅशनल लेवलला, राष्ट्रीयरित्या काय करतोय? हे जे सेक्स रिलेटेड डिसऑर्डर आहे, डिसीजेस आहेत, त्यांच्याविषयी काय करतोय? या ठिकाणी जागरूकता पसरवतोय. And all these improved programs cover wider areas, म्हणजे खूप rural area, urban area तिथे स्प्रेड करतोय टू रिप्रोडक्शन. these programs are currently operation under the, आता हा खूप महत्त्वाचा आहे, पेपरला येऊ शकतो. काय म्हणलं त्यांना? RCH. तुम्हाला सिंपली पेपर मध्ये क्वेश्चन येते की लॉंग फॉर्म विचार सीईटीच्या पेपर मध्ये की RCH चा लॉंग फॉर्म काय? दॅट इज द R स्टँड फॉर द रिप्रोडक्टिव्ह, C स्टँड फॉर द चाइल्ड आणि H म्हणजे हेल्थ केअर. त्याला म्हणतात RCH, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. बघा, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम, दॅट इज द RCH. कोण राबवते माहिती का? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राबवते. कोण राबवते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, RCH. याच्यामध्ये काय काय गोल्स आहेत बघूयात आपण. त्यातला पहिला बघा, टू क्रिएट अवेअरनेस, जागरूकता पसरवायची आहे आपल्याला among the people about the various aspects of the reproduction. रिप्रोडक्शन विषयी अवेअरनेस, जागरूकता पसरवायची आहे. त्यासोबत टू प्रोव्हाइड द फॅसिलिटी टू पीपल टू अंडरस्टँड द बिल्ड ऑफ द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, म्हणजे पहिल्यांदा अवेअरनेस पसरवायचा आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी सुधारेल याच्या विषयी सांगायचं आहे. आणि टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर द बिल्डिंग ऑफ द रिप्रोडक्टिव्ह हेल्थी सोसायटी. आणि आपल्याला इंडियामधली जी सोसायटी आहे त्याला रिप्रोडक्टिव्हली हेल्दी बनवायची आहे. त्याच्यामधले कोणकोणते येतात? इमोशनली येते, बिहेवियर येते, फिजिकली येते. तिन्ही गोष्टी त्यामध्ये पाहिजेत. टू अबाउट द चेंज मेनली इन 3 क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर. दॅट इज बघा खूप महत्वाचं आहे. 3 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट रिड्युसिंग टोटल इन्फर्टिलिटी रेट, दुसरं इन्फंट मोर्टॅलिटी रेट अँड मॅटर्नल मोर्टॅलिटी. एखादी महिला मुलाला जन्म देताना किंवा मुलीला जन्म देताना त्यांची डेथ होऊ शकते बिकॉज ऑफ द डिफिशियन्सी ऑफ द हेल्थ केअर. म्हणजे चांगले हॉस्पिटल नाही, ह्या गोष्टी नाही. ह्या सगळ्या टाळवण्यासाठी आपला इंडिया काय करतोय? काम करतो. अंडर विच प्रोग्राम? RCH प्रोग्राम. ओके, समजलं एवढं? ठीक आहे. पुढे आता गोल्स ऑफ द RCH कॅन बी अचिव्ड बाय द फॉलोइंग वेज. आता हे गोल्स आपल्याला कसे अचिव्ह करायचे? आपल्याला सोसायटी कशी करायची? रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी करायची आहे. चाइल्डची मोर्टॅलिटी कमी करायची आहे, मदरची मोर्टॅलिटी कमी करायची आहे. त्याच्यासोबत रिप्रोडक्शन विषयी अवेअरनेस, जागरूकता करायची आहे. या सगळ्या गोष्टी आपण कसं करणार आहोत? तर इथं सांगितलं आपल्याला द गोल्स ऑफ RCH कॅन बी अचिव्ड बाय द फॉलोइंग वेज. वेज म्हणजे रस्ते, कशा पद्धतीनं? त्यातला पहिला, बाय इंट्रोडक्शन ऑफ द सेक्स एज्युकेशन इन द स्कूल. अगोदर सेक्स एज्युकेशन म्हणजे रिप्रोडक्शन विषयी टॉपिकच नव्हतं. आपण काय केलं? त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये टॉपिक टाकले. स्कूल शुड बी इनकरेज टू प्रोव्हाइड द करेक्ट इन्फॉर्मेशन. खूप महत्वाचं आहे. खूप काही मिसलेनियस गोष्टी असतात रिप्रोडक्शन विषयी आपल्याला माहित नसतात, पण आपल्याला ह्या कोण शिकवलं पाहिजे? स्कूल आणि इन्स्टिट्यूट शिकवलं पाहिजे. पुढे करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. सो ॲज टू डिस्करेज चिल्ड्रन फ्रॉम द बिलिव्हिंग इन द मिथ. मिथ म्हणजे अफवा, मिथ. ओके, त्या गोष्टी खऱ्या नसतात, त्या मिथ. अँड क्लिअर मिसकन्सेप्शन अबाउट द सेक्स रिलेटेड एस्पेक्ट्स अँड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द सेफ अँड हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. खूप महत्वाचे आहे. STD लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं. STD आपला फोन होत नाही, 1 रुपया टाका फोन लावा, ते नव्हे. STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. त्यासोबत एड्स, द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द अडल्सन्स. अडल्सन्स म्हणजे किशोरवयीन वयामधले, ठीक आहे, 14 ते 18 मध्ये असतात ते वाले. प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द रिप्रोडक्शन ऑर्गन्स. ओके,
विथ द हेल्प ऑफ द ऑडिओ व्हिज्युअल अँड द प्रिंट मीडिया. ओके, खूप महत्वाचं आहे. आता झेरॉक्स कॉपी सुद्धा दिलेली जाते किंवा पुस्तकामध्ये आपल्याला छायाचित्र दिले जातात, त्याच्यातून मीडियाच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा नॉन गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन कडून इट शुड व्हेरियस स्टेप्स टू क्रिएट द अवेअरनेस. काहीच नाही, आपल्याला जागरूकता पसरवायची. आपल्याला काय करायचे? जागरूकता पसरवायची आहे अबाउट द व्हेरियस आस्पेक्ट रिलेटेड टू द रिप्रोडक्शन बाय द एज्युकेटिंग द यंगर ओके जनरेशन अबाउट द बर्थ कंट्रोल. अतिशय महत्वाचं, यंगर जनरेशनला काय सांगितलं आहे? बर्थ कंट्रोल. अगोदरच आपण टॉप 1 मध्ये आल्या, टॉप 10 मध्ये येणार नाही, जगामध्ये पहिल्यांदा होत आपण की बाबा ज्याची लोकसंख्या 145 करोडच्या वर गेली. आता बर्थला कंट्रोल झाला पाहिजे ना, असं जर वाढत गेलं तर 250 प्लस होतात. म्हणून ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एज्युकेट करावं लागेल. कोणाला? यंगर जनरेशन. अँड प्री नॅचरल केअर प्रेग्नेंट वुमेन, म्हणजे प्रेग्नेंट वुमेन जी असते डिलिव्हरी होण्याच्या अगोदर त्याची केअर घेतली पाहिजे, त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर केअर घेतली पाहिजे, कारण की त्याच्यामुळे मदरचा मोर्टॅलिटी रेट, त्यासोबत कोणाचा? इन्फंटचा मोर्टॅलिटी रेट काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. आणि इम्पॉर्टंट टू द ब्रेस्ट फिडिंग, खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच ब्रेस्ट फिडिंग, कारण की ब्रेस्ट फिडिंग म्हणजे जे मम्मीचं दूध असणार आहे किंवा मिल्क असणार आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतो आणि ते त्या लेकरासाठी गरजेचं असतं. ह्याला म्हणतात ब्रेस्ट फिडिंग, ते केलं पाहिजे. पुढे बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अबाउट द प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू द अनकंट्रोल पॉप्युलेशन. म्हणजे आपल्याला सांगायचं बाबा हम दो हमारे दो, माहिती आहे ना, जर हम दो हमारे 5 म्हणलं तर पॉप्युलेशन ग्रोथ होते. ऑलरेडी एवढी पॉप्युलेशन आहे, मग हे अवेअरनेस आपल्याला जाणवायचं. म्हणून शासनाने ते एक वाक्यच काढलंय, हम दो हमारे 3 नाही 2च. ठीक आहे, नोकरी लागत नाही 3 असले तरी, म्हणून जो पण असं करू शकता तुम्ही. By developing awareness about the problems arising due to the uncontrolled population growth, social evils like the sex abuse, त्यासोबत sex related crimes, and take up the necessary steps to prevent them. त्यांना प्रिव्हेंट करायचं आहे. By creating awareness about the statutory ban on amniocentesis, म्हणजे सिंपली मुलगा आहे की मुलगी अगोदर ओळखायचं. ओके, मुलगी असं तर हुंडा द्यावा लागतो, असं आहे ना समाजामध्ये. घेणारे खूप गाढव असतात हुंडा. amniocentesis for sex determination. By creating awareness about the child immunization, माहिती आहे ना, पोलिओ काय काय करायला आपण? सेक्स डिटर्मिनेशन बंद केलं नाही बरं, आता नाही आहे, पहिलं होतं ते की सेक्स डिटर्मिनेशन काय केलं जातं तो फाइंड आउट केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितलं असतं, इन फ्रंट ऑफ कॅमेरा आहे, थोडं ऑफ करतो सांगतो. पुढे बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द स्टॅट्युटरी बॅन. स्टॅट्युटरी म्हणजे कायद्यानुसार आता त्याच्यावर बंदी आलेली आहे की बाबा तुम्ही amniocentesis करू शकत नाही. मुलगा असो मुलगी असो, तुम्हाला त्याला काय करावं लागेल? वाढवावंच लागेल. आणि त्याच्यासोबत क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम. ओके, हे जर झालं नसतं ना तर खूप डेंजर झालं असतं बरं. amniocentesis बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम. पुढे आहे बाय एज्युकेटिंग द कपल्स टू रिड्यूस द मोर्टॅलिटी रेट ऑफ द न्यू बॉर्न. म्हणजे काय करायचं? पीपल्स जे कपल्स असतात, कपल्स म्हणजे लग्न झालेले, त्यांच्या काय करायचं? रिड्यूस करायचं मोर्टॅलिटी रेट ऑफ द न्यू बॉर्न बेबीज अँड मॅटर्नल मोर्टॅलिटी, म्हणजे अपत्य पण डेथ होऊ नये. कारण की त्यांचं सपोज एखादं खूप गरीब आहे घरात आणि त्यांना हॉस्पिटलला जायचं परवडत नसेल, खासगी हॉस्पिटलला, मग शासनाचं कर्तव्य आहे ना की बाबा त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल एकदम कमी पैशामध्ये डिलिव्हरी करून द्यावं. म्हणून बघा मॅक्झिमम टाइम आपल्या मुखेडमध्ये सुरू आहे डिलिव्हरी कुठे होता? सरकारी. पण हॉस्पिटललाच करावं. ते पहिलं काय होत्या? आया होत्या, बाया होत्या, त्यांनी करत होत्या, आता बंद आहे. मी सुद्धा स्वतः हॉस्पिटलमध्ये जातो, खरं सुभेदार मॅडम. न्यू बॉर्न अँड मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट. पुढे द पॉप्युलेशन इन इंडिया विच वॉज अप्रॉक्सिमेटली 350 मिलियन्स ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स. म्हणजे 350 मिलियन्स म्हणजे किती माहित आहे? किती? 350. अरे फक्त 35 लाख. कितीला? 35 लाख होते तेव्हा इंडिपेंडन्सला. फडकला झेंडा, झेंडा हा तिरंगा, इंडिपेंडन्सच्या टाइमला 35 लाख होते. आता किती आहेत सांगा आपण? करोड ना बघा. इन बिलियन मार्क 2000 अँड क्रॉस 1.2 बिलियन. म्हणजे काय ग्रोथ असेल बघा. हे काय नाही. द गव्हर्नमेंट इज टेकिंग द सिरियस मेजर टू चेक दिस पॉप्युलेशन ग्रोथ. द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेट टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम टू मोटिवेट द सोसायटी. सोसायटीला काय करायचं? मोटिवेट. हम दो हमारे दो. To have the smaller families by using the various birth control methods. आणि आपल्याला पेपर मध्ये क्वेश्चन हो, birth control methods. birth control methods. बर्थ कंट्रोल पेपर मध्ये येते, वर्षामध्ये तेवढं येणार नाही. फक्त त्याच्यामध्ये येते की बाबा दॅट इज रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर आहे ना, RCH, त्याच्यावरच येतो क्वेश्चन. पुढे बर्थ कंट्रोल बघा.
द बर्थ कंट्रोल मेजर्स विच डेडिकेटेड टू प्रिव्हेंट फर्टिलायझेशन. बर्थ कंट्रोल म्हणजे काय? फर्टिलायझेशनला थांबवणं. ओके. टू रेफर टू द कॉन्ट्रासेप्टिव्स. द कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे काहीतरी यूज करणं. मेथड्स हेल्प टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी नको असेल तर काय करायला पाहिजे त्या. अँड आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी इझिली अवेलेबल, युजर फ्रेंडली, इफेक्टिव्ह अँड नो लेस. हे पेपरला येते, हे नीटला येते, तुम्हाला लक्ष द्या. म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण कोणाला म्हणू शकतो? जे एक नंबर इझिली अवेलेबल आहे, 2 नंबर युजर फ्रेंडली आहे, वापरू शकतो, तिसरा आहे इफेक्टिव्ह आहे आणि ह्याच्यामुळे नो किंवा लिस्ट साइड इफेक्ट आहे. काय काय? इझिली अवेलेबल पाहिजे, तो युजर फ्रेंडली पाहिजे, इफेक्टिव्ह पाहिजे, नो और लिस्ट साइड इफेक्ट्स पाहिजे त्याचे. मग कॉन्ट्रासेप्टिव्हचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. त्यातला पहिला कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे असे गोष्टी ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी थांबवली जाते, त्यांना म्हणायचं कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्यातला पहिला जो आहे त्याला म्हणायचं टेम्पररी आणि दुसरा आहे परमनंट. टेम्पररी आणि परमनंट. आता टेम्पररी मेथड्स मध्ये बघा, these are following types, नॅचरल मेथड्स आणि सेफ पिरियड किंवा त्याला म्हणतात रिदम पिरियड. ओके. आता ही जी मेथड आहे ना पहिलं, ही काय असतं? नॅचरल मेथड असणार आहे, एकदम सेफ पिरियड असतो, त्यासोबत त्याला रिदम मेथड म्हणतात. कोणतं? बघा, नाव लक्षात ठेवा. नॅचरल मेथड, सेफ पिरियड आणि रिदम मेथड. आणि इन द नॅचरल मेथड द प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन. आपल्याला माहिती आहे फर्टिलायझेशन केव्हा होऊ शकतं? कारण की जेव्हा ओव्हुलेशन होईल त्याच्या 2 दिवस नंतर किंवा 1 दिवसानंतर. ओके. म्हणजे सिंपली 14व्या दिवसाच्या नंतर काय होऊ शकते? मे बी देयर इज चान्सेस ऑफ द फर्टिलायझेशन. ओके. इज युज्ड अ वीक. आता खूप बघा, इथं महत्त्वाचं आहे. अ वीक बिफोर. बिफोर म्हणजे नंतर, किंवा वीक आफ्टर menstrual bleeding is considerable the safe period for the sexual intercourse, and this idea based on the fact that ovulation occurs on the 14वा दिवस of the menstruation cycle. म्हणजे बघा, खूप महत्त्वाचं आहे. अ वीक म्हणजे 7 दिवस अगोदर किंवा मेन्स्ट्रुएशन ब्लीडिंग होण्याच्या अगोदर. ओके. आणि त्याच्यानंतर 7 दिवस, कारण की सुरुवात 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत, त्याच्यानंतर 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत. पण 14 तारखेच्या नंतर कसं असणार आहे? 14, 15, 16 3 दिवस कसं असणार आहे? डेंजर असणार आहे. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? 28 तारखेपर्यंत काय? दॅट इज द सेफ पिरियड. ओके. इथे दिलेलं आहे बघा. अ वीक बिफोर अँड वीक आफ्टर मेन्स्ट्रुएशन ब्लीडिंग considerable the safe period for the sexual intercourse. This idea is based on the fact ovulation occurs on the 14th day of the menstruation cycle. खूप महत्त्वाचं आहे. It draws the lies and having the high rate of the failure. म्हणजे याच्यामध्ये रेट कसा असतो? हाय असतो फेल होण्याचा, फर्टिलायझेशन. मग पुढे बघा, क्वाइटर इंटरप्टस किंवा विथड्रॉल. हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. हा कोणता मेथड होता रे? नॅचरल. त्याच्यामध्ये कोणता आपण डिव्हाइस यूज केला होता? काहीच नाही, फक्त तो टाइम ड्युरेशन महत्त्वाचा होता. आता दुसरा जो घटक असणार आहे तो म्हणजे क्वाइटस इंटरप्टस. ओके. आणि विथड्रॉल. ओके. फॉर एक्झाम्पल, ज्या टाइमला सीमन इजॅक्युलेशन होते, सपोज सीमन इंटरकोर्स चालू आहे आणि सीमन इजॅक्युलेशन बाहेर झालं, तर होऊ शकते का? नाही. म्हणून त्याला म्हणायचं क्वाइटस इंटरप्टस. त्यालाच म्हणतात विथड्रॉल. विथड्रॉल म्हणजे काढून घेणे. In this method, the male partner withdraws his penis from the vagina just before the ejaculation. So, आता इथं बघा, हे सुद्धा टेम्पररी आहे. हे सुद्धा काय? टेम्पररी. आणि इथे काय कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस यूज केले का? नाही. सो दॅट्स अवॉइड इनसेमायनेशन. खूप महत्त्वाचं आहे. अवॉइड इनसेमायनेशन. बिकॉज सेमायनेशन झालं तर फर्टिलायझेशन होण्याची संभावना आहे. त्याच्यामुळे काय अवॉइड केलं जातं? इनसेमायनेशन. अँड दिस मेथड आल्सो हॅव द सम ड्रॉबॅक्स. ह्याला आपण काय? सम ड्रॉबॅक्स. फॉर एक्झाम्पल, असं नाही की इजॅक्युलेशन तेव्हाच होणार आहे. इट मे बी अ प्री इजॅक्युलेशन होऊ शकते अँड फ्लुइड मे बी अ कंटेन्स अ स्पर्म अँड दिस कॅन कॉज द फर्टिलायझेशन. देयर इज आल्सो चान्सेस ऑफ द फर्टिलायझेशन इन द क्वाइटस इंटरप्टस और द विथड्रॉल. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे लॅक्टेशनल, दॅट इज अॅमेनोरिया. बघा, पहिलं कोणतं होतं? नॅचरल. ओके. दुसरं होतं दॅट इज द क्वाइटस इंटरप्टस. आणि तिसरं जे आहे दॅट इज द लॅक्टेशनल अॅमेनोरिया. दॅट इज द अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल चालू नाहीये तेव्हा सुद्धा काय होऊ शकतं? या ठिकाणी एक कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून आपण त्याला यूज करू शकतो. दिस मेथड इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ओव्हुलेशन डज नॉट ऑकर ड्युरिंग द पिरियड of the intense lactation following pasteurization. ओके. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. कोणती म्हणतो मी? पॅस्चरायझेशन झालं. पॅस्चरायझेशन म्हणजे काय? बर्थ झाला, त्याच्यानंतर जिथपर्यंत मिल्क लॅक्टेशन पिरियड असते त्याच्या ठिकाणी ओव्हुलेशन होते का? होत नाही. मग त्या पिरियडला काय म्हणतात? दॅट इज नोन ॲज द, काय म्हटलंय त्याला? त्याला एक शब्द मी विसरलो. दॅट इज नोन ॲज द लॅक्टेशनल अॅमेनोरिया. लक्षात ठेवा, लॅक्टेशन नॅचरल आहे. And therefore, as long as the mother breastfeeds the child fully, and chances of the conception are almost negligible. And however, this method is also high chances of failure. बघा, दोन मेथड आहे. There is a high chances of failure.
पहिली मेथड होती कोणती होती? दॅट इज नॅचरल मेथड. आणि दुसरी मेथड आहे दॅट इज कोणतं? लॅक्टेशनल हिमोरेडिया. आणि चौथी मेथड आहे केमिकल मीन्स. कोणती मीन्स आहे? केमिकल मीन्स. 4 आहे बघा. त्याला म्हणतात स्पर्मिसाइड्स. स्पर्म्सला मारून टाकणारा केमिकल त्याला म्हणतात स्पर्मिसाइड. आणि इन दिस मेथड द केमिकल्स लाईक द फोम किंवा टॅबलेट्स किंवा जेलीज and creams are also used by the female partner before sexual intercourse. If बघा हे खूप महत्त्वाचं आहे. बिफोर सेक्शुअल इंटरकोर्स, आफ्टर नाही. बिफोर सेक्शुअल इंटरकोर्स केमिकल किंवा स्पर्मिसाइडचा वापर केला जातो. पुढे if these chemicals are introduced into vagina they adhere to the mucous membrane. म्हणजे चिटकून बसतात कोणाला? वजाना मधल्या म्युकस मेम्ब्रेनला. आणि इमोबिलाइज अँड किल द स्पर्म. इमोबिलाइज म्हणजे जे स्पर्म असतात त्यांची मुवमेंट होऊ देत नाहीत आणि त्यांना काय करतात? किल करतात. कोणाला? स्पर्म्सला. अँड इट मे कॉजेस द ॲलर्जिक रिॲक्शन. आता जो फिमेल पार्टनर आहे त्यांना काय होतात? ॲलर्जिक रिॲक्शन मे बी असू शकतात. अँड दिस मेथड आल्सो हॅव चान्सेस ऑफ द फेल्युअर. ओके, बघा मी 4 चान्सेस सांगितलं आणि पेपरमध्ये याच्यावर एक क्वेश्चन असतोच बरं. त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल मीन्स. आता दुसरे मेथड आहे दॅट इज द मेकॅनिकल मीन्स. आता याला म्हणतात बॅरियर. मेकॅनिकल म्हणजे बॅरियर, काहीतरी अडथळा वापरायचा आहे. त्यातला पहिला इन दिस मेथड विथ द हेल्प ऑफ द बॅरियर्स द ओव्हम अँड स्पर्म यांना भेटूच द्यायचं नाही. प्रिव्हेंट बाय द फिजिकली मीटिंग अँड दिस मेकॅनिकल बॅरियर्स आर ऑफ द टाइप्स. त्यातलं एक टाइप आहे. त्यातला पहिला टाइप आहे कंडोम्स. ओके, हा कंडोम्स काय असतात? दॅट इज द थिन रबर शीट that is used to cover the penis. पेनिसला कव्हर करतात कोणाच्या? मेल्स ड्युरिंग द कॉप्युलेशन. कॉप्युलेशनला दुसरा शब्द आहे इंटरकोर्स. आणि हे काय करणार? इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ इजॅक्युलेशन सीमन इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये जे सीमनची एंट्री आहे ते रोखवलं जातं फिजिकल बॅरियरला. त्यालाच म्हणतात एक त्यातला पहिला दॅट इज द कॉन्डोम्स. हे कसे असतात? थिन रबर शीट असतात. and this can prevent conception and it is the simple and effective method and has a no side effect. त्याचे काही साइड इफेक्ट आहेत का? नाही. यालाच मराठीमध्ये म्हणतात निरोध. याला काय म्हणतात? निरोध. and is the most widely used contraceptive by the males and it is easily available and is given free by the government free देते हॉस्पिटल मध्ये माहिती काय? and it should be a properly discarded after the every use and condoms is also safeguard against the STD. हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. गव्हर्नमेंट का देते याचं कारण हे आहे. तसे दोन कारण आहेत. पहिली गोष्ट पॉप्युलेशन कंट्रोल होणार आहे आणि दुसरी गोष्ट असणार आहे STD असतात ना, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. एवढे डेंजर डिसीज असतात. एकदा जर झाला तर जय हिंद जय महाराष्ट्र होते त्याचा STD. त्यामधला एड्स दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द STD. ह्याच्यासाठी काय केलं जातं? कंडोमचा वापर केला जातो. हे झालं पहिला. आता हे जे आपण बोलले ना दे आर द मेकॅनिकल किंवा आपण त्याला बॅरियर्स म्हणतो, फिजिकल बॅरियर्स. आता दुसरा आहे त्याला म्हणतात डायफ्राम आणि सर्वायकल कॅप्स आणि वॉल्स. ओके, त्यातलं डायफ्राम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देर आर 2 टाइप्स ऑफ कंडोम्स. द फर्स्ट मेल टाइप्स आणि दुसरं फिमेल टाइप्स. मेलला पण असतं, फिमेलला पण असतं. ओके, डायफ्राम, सर्वायकल कॅप आणि वॉल्स 3 गोष्टी आहेत. These devices used by the female are made up of the rubber and they prevent the conception by the blocking the entry of the sperm through the cervix. आता सर्व्हिक्स माहिती आहे, सर्व्हिक्सला आपण बर्थ कॅनल म्हणतो, जो वजनातून ओपन होतो युटेरस मध्ये. आपण त्याला जर थांबवल्या अँपुलामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. जर आपण त्याला कॅप लावला कोणाला? सर्व्हिक्सला, तर मला सांगा एंट्री ऑफ स्पर्म होणार आहे का? नाही होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? कन्सेप्शन होणार आहे. अँड द डिव्हाइस इज इन्सर्टेड, फिट केलं जातं इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट टू कव्हर द सर्व्हिक्स ड्युरिंग द कॉप्युलेशन. हा एक पण. त्याच्यानंतर तिसरा आहे इंट्रा युटेराइन डिव्हाइस. IUDs म्हणतात त्याला. इंट्रा युटेराइन. इथं बघा, युटेराइन म्हणजे युटेरसच्या मध्ये डायरेक्टली, त्याला म्हणतात इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस. दिस आर क्लिनिकल डिव्हाइसेस, आर प्लास्टिक्स और द मेटल ऑब्जेक्ट पासून बनलेले असतात आणि हे डॉक्टर फिट करतात. अ डॉक्टर और ट्रेन्ड नर्स प्लेस द IUDs into the uterus and these devices include the lips loop. पेपरला येते बरं बेटा, lips loop, copper releasing IUDs त्याला कॉपर T म्हणतात. कॉपर 7 असतो, मल्टीलोड 375 असतो आणि त्यासोबत हार्मोन्स रिलीजिंग सुद्धा IUDs वापरतात. त्याच्यामध्ये LNG20 असतो आणि प्रोजेस्टेट म्हणजे प्रोजेस्टेरॉन तयार होत नाही, प्रोजेस्टेट हे सुद्धा वापरले जातात. दे आर द इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस. कोणास मी काय अडचण? ठीक आहे, ऑलरेडी भरपूरदा सांगला म्हणून मी तेवढ्या एक्सप्लेन करणार नाही. बघा, हा आहे डायफ्राम. डायफ्राम इज युज्ड बाय द फिमेल्स. ओके, आणि हे काय? लिप्स लूप. लिप्स लूप इज द एक्झाम्पल ऑफ द कशाचं एक्झाम्पल होतं आठवतं का?
ओके, दॅट इज द आयओडीचं होतं. कोणाचं होतं? आयओडी, इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस. ते फिट केलं जातं इन अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. आणि या ठिकाणी मेकॅनिकल मीन्स मध्ये हॉर्मोन्स असं डायरेक्टली फिट करतात. हे आहे कॉपर टी शेपचं आहे, कॉपर पासून बनलं जातं म्हणून त्याला म्हणतात कॉपर टी. अशा पद्धतीने इथं फिट केलं जातं इन द युटेरस. युटेरस मध्ये त्याला फिट केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आयओडी, इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस. हे युटेरस आहे, हे स्ट्रिंग्स आहे. स्ट्रिंग म्हणजे त्याची अशी दोरी सिंपली एक नाळ असते लांब, हे असतं सर्विक्स आणि वजायला. ओके, याच्यामध्ये कसं असतं, हे कॉपर काय करतो, स्पर्मला काय करतो, किल करतो, त्याच्यामुळे ते वापरलं जातं. लिप्स लूप इज द प्लास्टिक डबल एस. लिप्स लूप कसा असतो, एक प्लास्टिक पासून डबल एस लूप असतो आणि इट अट्रॅक्ट द मायक्रोफेजेस स्टिम्युलेटिंग देम अकोमोडेट इन द युट्राइन कॅव्हिटी. आपल्या शरीरामध्ये मायक्रोफेजेस नावाचे सेल असतात जे फॉरेन ऑर्गॅनिझमला किल करण्याचं काम करतात आणि यांना अट्रॅक्ट करण्याचं काम करते लूप्स लूप. ओके, एस शेप असतो आणि याच्यातून जर स्पर्म आले, स्पर्मला सुद्धा किल करण्याचं काम करणार आहे. ओके, आणि मायक्रोफेजेस इन्क्रीजेस द फॅगोसाइटोसिस. हे वाक्य पाठ करा. मायक्रोफेजेस काय इन्क्रीज करतात? फॅगोसाइटोसिस ऑफ द स्पर्म्स विथिन द युटेरस अँड ऍक्ट ऍज द कॉन्ट्रासेप्टिव्ह. अँड कॉपर रिलीजिंग आयोडी सप्रेस काय करतात? स्पर्मची मोर्टॅलिटी अँड फर्टिलायझेशन कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म्स. ओके, पुढे द हार्मोन रिलीजिंग आयोडीज मेक द युटेरस अनसुटेबल फॉर द इम्प्लांटेशन. बरोबर आहे. आता आयोडी जर फिट केलं इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन पण होणार नाहीये, इम्प्लांटेशन होणार नाहीये. ओके, सिंपली प्रेग्नन्सी नाही होणार आहे. अँड सर्विक्स होस्टाइल अँड स्पर्म आणि डिलेज द प्रेग्नन्सी. आणि प्रेग्नन्सीला काय केला जातो? डिले केला जातो फॉर अ लॉंगर पिरियड. अँड द स्पॉन्टेनियस एक्सप्लोजन अँड ओकेजनल हिमोरेज अँड चान्सेस ऑफ द इन्फेक्शन आर द ड्रॉबॅक्स ऑफ द आयओडी. बघा, ड्रॉबॅक आहे. स्पॉन्टेनियस एक्सप्लोजन, occasional hemorrhage म्हणजे ब्लड येणं, and chances of the infection, they are the some drawbacks of the intrauterine devices. Okay, आणि हे सगळं कशासाठी चाललंय लक्षात ठेवा, टू कंट्रोल द बर्थची म्हणजे बर्थ कमी होण्यासाठी. पुढे फिजिओलॉजिकल किंवा त्याला म्हणतात ओरल डिव्हाइसेस, गोळ्या खायचं. फिजिओलॉजिकल डिव्हाइसेस आर युज्ड इन द फॉर्म ऑफ द टॅबलेट्स. Hence they are called as the popularly known as the pills म्हणतात. त्यांना काय म्हणतात? Pills. And it is an oral contraceptive used by the female. The pill contains the pill मध्ये काय असते? पेपरला येते. त्याच्यामध्ये असते आणि दुसरं the pill contains progesterone आणि estrogen. आणि हे काय करतात? ते inhibit म्हणजे थांबवणे. inhibit म्हणजे काय? थांबवणे. कशाला? ओव्हुलेशनला. Hence there is no eggs are released from the ovary of the female using the pill and thus conception cannot be occurred. मला ते menstruation cycle पुढे ढकलायच्या वेळ माहिती आहे ते हेच राहतात. They also alter the quality of the cervix. त्यांनी काय करतात? तुम्हाला ते menstruation cycle पुढे ढकलायच्या वेळा FSH चा हार्मोन तयारच होत नाही ना. मग तुम्हाला माहिती आहे FSH चालू नाहीये म्हणजे आपल्या त्या ठिकाणी काय होत नाही, सेकंडरी ओव्हसाइट तयार होत नाही, मग ते पुढे ढकललं जातं. त्याच टॅबलेटला पिल्स म्हणलं जातं. बरं, दे आर नथिंग डिफरंट फ्रॉम दॅट. ओके, they also alter the quality of the cervical mucus to prevent the entry of the sperm. And the pills have the side effect. त्यांचे पण साइड इफेक्ट असतात. जसे की नोसिया, वेट गेन होते, वजन खूप जास्त वाढते, टेंडरनेस ऑफ द ब्रेस्ट and the slight blood loss होते between the menstruation period and the pill. एक pill खूप फेमस आहे जसं की निरोध आहे, निरोध. ओके, तसंच त्या पिलचं नाव आहे सहेली. is an oral contraceptive for the female which are the non-steroidal and हे स्टेरॉइड नसतात सहेलीमध्ये. and सहेली is to be taken once in a week. आठवड्यामध्ये किती घ्यायचं असते? एकदा. and these pills are sponsored by the government. स्पॉन्सर कोण करते? गव्हर्नमेंट. ओके, अनएज्युकेटेड जे असतात त्यांना या गोष्टी समजत नसतात. त्यामुळे सहेली बघा हे ओरल आहे. ओके, म्हणून शासनाने काय केले? डायरेक्टली दवाखान्यात त्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे शासनाला काही करून बर्थ कंट्रोल करायचं आहे. ओके, सहेली इज नाउ द पार्ट ऑफ द नॅशनल फॅमिली प्रोग्राम. बघा, नॅशनल फॅमिली प्रोग्राम ॲज द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल इन इंडिया. इथपर्यंत कोणाचं काय ऑप्शन? जाऊन मग 7वा पॉईंट. ठीक आहे, अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह दॅट इज द बर्थ कंट्रोल इम्प्लांट्स. आता बर्थ कंट्रोल इम्प्लांट करायचं इज द कॉन्ट्रासेप्टिव्ह युज्ड बाय द फिमेल अँड इट इज एकदम टायनी असते, एक रॉड शेप असते अबाउट द मॅस्टिक. आपली मॅस्टिक म्हणजे काडी असते ना, तितकं तेवढं असते. आणि इट इज इम्प्लांटेड अंडर द स्किन ऑफ द अपर आर्म. अपर आर्म असते ना त्या ठिकाणी, अपर आर्म म्हणजे अपर आर्म मध्ये त्याला फिट केलं जातं. बघा लक्षात आहे, एवढंच असतं. अपर आर्म मध्ये काय केलं जातं? त्याला फिट केलं. हे दिसायला नाही अपर आर्म त्या ठिकाणी फिट केलं जातं. अँड दे कंटेन्स प्रोजेस्टेरॉन. त्याच्यामध्ये काय असते? प्रोजेस्टेरॉन असते आणि इस्ट्रोजन. अँड देअर मोड ऑफ ऍक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ पिल्स अँड द प्रिव्हेंट. म्हणजे ते दर 7 दिवसाला आपलं आपण प्रोजेस्टेरॉन, आपण जे गोळ्या घेतो की नाही, गोळ्या घेण्यापेक्षा डायरेक्टली प्रोजेस्टेरॉन. ओके, आता एवढा खटापट कसं काय तुम्हाला नंतर सांगतो.
they contains progesterone and estrogen. Their mode of action is similar to that of the pills. They prevent the pregnancy for 3 to 4 years. Pregnancy किती वर्षासाठी थांबवते? 3 ते 4 वर्षासाठी वापरते. त्यालाच म्हणतात इम्प्लॅनोन. इम्प्लांट करतात ना म्हणून त्याला काय म्हणतात? इम्प्लॅनोन. आणि दुसरा असतो नेक्साप्लॅनोन. लक्षात ठेवा. इम्प्लॅनोन आणि नेक्साप्लॅनोन अप्पर आर्म मध्ये त्यांना फिट केलं जातं. कशामध्ये? अप्पर आर्म मध्ये. फिमेलच्या की मेलच्या? फिमेलच्या. तर मेलच्या नाही. आता परमनंट मेथड आहे. एकदाच नकोच. परमनंट मेथड ऑपरेशन जिंदाबाद. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ऑपरेशन असतात. मेल मध्ये पण ऑपरेशन आहे, फिमेल मध्ये पण ऑपरेशन आहे. द परमनंट बर्थ कंट्रोल मेथड इज मेन इज कॉल्ड एज अ वॅसेक्टॉमी. एक जोक आला होता काल परवा कोणी म्हणलं होतं. द परमनंट बर्थ कंट्रोल मेथड मेन इज कॉल्ड एज अ वॅसेक्टॉमी. म्हणजे मेल्स मध्ये काय होते? वॅसेक्टॉमी होते. आणि वुमेन मध्ये काय होते? ट्युबेक्टॉमी. वॅसेक्टॉमीच कट करून टाकायचं आणि ट्युबेक्टॉमीच कट करायचं. त्याला म्हणायचं परमनंट. टेन्शनच नको. And these are the surgical methods. सर्जरी करावं लागते. And is called as the sterilization. त्याला काय म्हणतात? स्टरिलायझेशन म्हणतात. इन वॅसेक्टॉमी एक स्मॉल पार्ट केला जातो. कोणाचा? व्यास डिफरन्सचा. आणि याला कट केलं जातं, बांधून ठेवलं जातं. टायर अँड कट वेअर ॲज इन द ट्युबेक्टॉमी एक स्मॉल पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब काय केलं जातो? टाय केला जातो, बांधून ठेवला जातो आणि कट केला जातो. अँड दिस ब्लॉक्स द गॅमेट. आता गॅमेटच येणार नाही, कुठलं फर्टिलायझेशन होणार आहे? म्हणून दिस ब्लॉक्स गॅमेट ट्रान्सपोर्ट अँड प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. बघा व्यास डिफरन्स, टायर्ड आणि कट. ओके. आता याच्यामधून टेस्टिस मधून येतील का? नाही, विषयच बघ. इथून काय म्हणतात? फॅलोपियन ट्यूब मध्ये येणार का? नाही, विषयच बघ. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी झाल्या म्हणजे याला कोणत्या मेथड म्हणतात? दे आर कॉल्ड एज द परमनंट मेथड. याला काय म्हणतात? परमनंट मेथड म्हणतात. ठीक आहे. थांबूया तिथंच, बाकीचं उद्या.